लॅक्मे ॲक्च्युली इंडियन ब्रँड नाही आहे. इट्स अन इंटरनॅशनल ब्रँड आणि त्याचं जे नाव जे आहे ना लॅक्मे, त्याची पण खूप इंटरेस्टिंग हिस्ट्री आहे. सो वेन दे वॉन्टेड टू लॉन्च द ब्रँड, they were like what names, and they came up with this thing that let's इंडियाला काय महत्वाचं, लक्ष्मी. सो लॅक्मे कम्स फ्रॉम लक्ष्मी. त्याचं एक फ्रेंच काय म्हणूया ट्विस्ट झाली त्याच्यामध्ये, अँड देन फ्रॉम लक्ष्मी इट बिकेम लॅक्मे. सो लक्ष्मी इंडियन्स करता खूप महत्त्वाची आहे आणि मला वाटतं एक अशी कंपनी जी तुम्हाला काही स्किल्सचे सेट्स शिकवून तुम्हाला मेकअप, हेअर या सगळ्या गोष्टी शिकवून तुम्हाला एक कमवण्याचं साधन जर देऊ शकते तर वाय नॉट. अँड लॅक्मे इज वन ऑफ द बेस्ट. सो आज जे आहे आपण एक अवेअरनेस करता, एक तर आपले काही स्टुडंट्स आहेत त्याचा कॉम्पिटिशन आहे, त्याचा ग्रॅज्युएशन आहे आणि जे बाकीचे आहेत ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्याकरता हा आजचा इव्हेंट. आपको माहिती माइक नहीं वो बूम है. हाँ थोड़ा जोर से बोलो, थोड़ा जोर से. How do you define beauty? What is your beauty standard? I don't define beauty. Beauty is already defined. But yes, I mean ये सब बोलना कि खूबसूरती अंदर से होती है और वो सब अंदर कौन देता है यार. तो मुझे लगता है बाहर से आई थिंक बीइंग प्रेजेंटेबल, बीइंग ब्यूटीफुल, बीइंग योर बेस्ट. ब्यूटीफुल किसी के हाथ में नहीं है, सुंदरता किसी के हाथ में नहीं है, लेकिन बीइंग योर बेस्ट आपके हाथ में है. तो और वो ज़रूरी भी है क्योंकि फर्स्ट लुक सेज अ लॉट. एंड आई थिंक बीइंग प्रेजेंटेबल, बीइंग योर बेस्ट वर्जन. Academies like these are a tool. They will give you the tools to be your best and make someone's life that day important. So you are that's there in your hand once you become a graduate. So I think beauty is everything. यार beauty कहाँ नहीं है. म्हणजे वातावरण कोणत्या इंडस्ट्रीचा काय चाललंय मागे नुसता गोळ कॉपी करतात, शिकण्याचा प्रयत्न करतात, कितपत सक्सेस होतोय असं मला वाटतं. आज जो म्हणजे रिस्पॉन्स जो पाहिलाय बघा सर, जे मी आतमध्ये मगाशी तेच बोलत होते की थोडंसं टॅबू या नजरेने बघितलं जातं की जे मला वाटतं शिक्षणाला जे एक रिस्पेक्ट मिळतं ते मला वाटतं या गोष्टींमध्ये आतापर्यंत रिस्पेक्ट मिळत नव्हतं. पण मला वाटतं आता डोळसपणे जेव्हा आपण बघतो की जे सुशिक्षित डॉक्टर्स, इंजिनियर्स किंवा बाकी सगळे जे आहेत त्यांना जेव्हा प्लेसमेंट्स नाही मिळत आणि तेव्हा म्हणजे कधी कधी मला हैराण होतं की हे डिजिटल वर्ल्डमधले किंवा हे सगळे पैसे कमवत आहेत आणि कॉस्ट पैसा इज अ लँग्वेज. इट गिव्स यू कॉन्फिडन्स, इट गिव्स यू लॉट ऑफ थिंग्स. सो आज जेव्हा या इंडस्ट्रीने स्वतःला प्रूव्ह केलं आहे की आज तुम्ही जर एका अकॅडमीमध्ये जाऊन शिकून तुम्ही स्वतः इंडिपेंडेंट होऊ शकता, मग मानसिकता कशी नाही बदलणार. सो थोडंसं मला वाटतं इट हॅपन्स ओव्हर द इयर्स आणि वी आर ऑलरेडी देअर. म्हणजे आज राव फॅमिली जर तिथे धाडस करू शकते औरंगाबादसारख्या ठिकाणी असं मेकअप हेअर अकॅडमी, लॅक्मे अकॅडमी धाडस दाखवते तर ते काहीतरी पोटेन्शियल पाहिलं असेल ना. ॲब्सोल्युटली. म्हणजे आता समजा उद्या जर मी एक खूपच रिच सोशलाईटचा रोल प्ले करते आणि समजा माझा मेकअप आणि हेअरच बकवास असेल, कशी वाटणार आहे मी रिच सोशलाईट. तर ऍक्टिंग पलीकडे लोक पण आहेच ना. एका चित्रपटासाठी तुम्ही काही दिवस वाचतो. मानवाला I never thought I would put that fire pan in my mouth, but I did it and that stayed with me.
म्हणजे शोर मी दरवाजे वगैरे हे सगळं बोलू शकता, पण माझ्याकडे मी एक फार नॉमिनेची आयटम होती ना, मला ते इंटरेस्टिंग होतं. काल रात्री तिला त्यांनी मला काकी ड्रोन असे डब्यामध्ये घालून काल रात्रीच घालून त्यांचाच वाटा, लेट्स बी ऑनेस्ट, वाटा त्यांचाच आहे. कारण आम्ही आमचं एवढं नाही चांगलं करू शकतो, करतो आम्ही आमचं नाही, पण जेवढं एक प्रोफेशनल हँड जेवढं आम्हाला एक देणार तेवढं आम्ही आमचं नाही करतो. आणि ॲज फार ॲज मेल फिमेल प्रॉमिनन्स इज कन्सर्न, आता कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये तुमच्याकडे जर स्किल, पॅशन, डेडिकेशन, अँगर, फायर, जेलसी या सगळ्या गोष्टी असतात ना, कुठेही नाव म्हणजे माझा एक जवळचा स्टायलिस्ट आहे, तुला हेच आहे की तुम्ही त्या कलेला घेऊन कुठे जाता आणि तुम्ही काय मी स्वतः करता दिसताय. मला अशा लोकांना मुंबईमध्ये येऊन स्ट्रगल करतात, स्वतःचा एक निर्माण करतात, कारण त्यांना त्यांच्या कलेवरती कुठेतरी एक अभिमान वाटतो कली आहे. सो खूप अभिमान आहे मला त्याच्यावर. आणि असं काही नाही फ्रॉम मुंबई, नॉट फ्रॉम मुंबई, ऑनेस्टली यू शुड जस्ट बी व्हेरी हां 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 हे पण हो झाले ठीक आहे. माझं सध्या नवीन काय चालू आहे, मी आता एका स्क्रिप्टवरती काम करते आहे आणि एंड ऑफ द इयर मे बी आल मराठीच थिएटर नाही. थँक्यू सो मच.